1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। अमराठी ऑटो रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांचा निर्णय। मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाच्या मुदतीमुळे चालकांना दिलासा। मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय बंधनकारक। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया। वर्षभरात रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकावंच लागेल असंही केलं स्पष्ट। आता यूपी इलेक्शन्स येत आहेत म्हणून हे तुम्ही 1 वर्षाचं एक्सटेन्शन देताय। एवढी कसली डेस्परेशन आलं तुम्हाला? उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रात मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ। मनसेच्या अमित ठाकरेंचा वार। तर दादरमध्ये डिपॉझिट का जप्त झालं याचं उत्तर शोधा। भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। अडीच वर्षांनंतर शिवसेनेला मिळणार 1.25 वर्षांसाठी मुंबई पालिकेचं महापौरपद। महायुती समन्वय समितीच्या बैठकीत शिवसेनेला भाजपचं आश्वासन। न्यूज 18 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। वांद्र्यातल्या मैदान म्हणूनच राहावं। नेव्हल डिसुझा मैदानावर शिंदेंच्या शिवसेनेची ही भूमिका। आदित्य ठाकरेंच्या भूमिकेला शिंदेंच्या सेनेची साथ। पावसाळा संपत आला तरी मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचं वाटप नाही। पालिका प्रशासनानं युद्धावर फोडलं छत्र्या वाटपाच्या बिलांचं कारण। मला असं वाटतं त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं असेल। आपण त्या विषयावर पडदा टाकूया। या राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे आरोप, खड्डे असे खूप महत्त्वाचे विषय आहेत। वडेट्टीवारांची माफी, त्यावर विषयावर पडदा। इतर गंभीर विषयांकडे लक्ष देऊया। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मुंबईच्या वरळीत नारळी पौर्णिमेचा उत्साह। ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची सेना समोरासमोर येणार नाहीत याची खबरदारी। आदित्य ठाकरेंच्या परतीचा मार्ग बदलला। रिक्षा टॅक्सी चालकांना एक गुड न्यूज आहे। त्यांना आता 1 वर्षाची मुदत देण्यात आली आहे मराठी शिकण्यासाठी। रिक्षा टॅक्सी चालकांना सीएम कडून 1 वर्षाची मुदत देण्यात आलेली आहे। याआधी 15 तारखेची 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिकणं बंधनकारक करण्यात आलं होतं। आता मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा दिलासा दिला आहे। अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1 वर्षाची मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांचा निर्णय फिरवल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी मात्र जोरदार निशाणा साधला। उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये 4 महिने दूर या निवडणुका आहेत, त्याच्यामुळेच हा निर्णय घेतल्याचं अमित ठाकरे म्हणाले। तर दादर विधानसभा मतदारसंघात आपला डिपॉझिट जप्त का झालं याचं आत्मपरीक्षण करावं असं म्हणत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार निशाणा साधला। तुम्हाला बोललो ना, हे निवडणुकीसाठी चालू आहे। 4 महिन्यात आहे ना यूपीची निवडणूक। या गोष्टीसाठी फक्त ह्या गोष्टी चालू आहेत। आपण ह्याच्यात गुंतून नका बसूया। ज्या मगरुरीपणे ते बोलतात की आम्ही शिकणारच नाही। सो मला वाटतं की ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत की ह्या फक्त निवडणुकीसाठी होत आहेत आणि तेवढ्यापुरतं ठेवू। मला वाटतं की भाजपच्या हातातनं यूपीची निवडणूक कुठेतरी सरकत चालली आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत। मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये आहे आणि आज मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतलाय। बाकी यूपीच्या निवडणुकीपर्यंत जाण्याच्या ऐवजी आपण दादरच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपलं डिपॉझिट जप्त का झालं याचं आत्मचिंतन केलेलं बरं। बाकीची यूपीची निवडणूक बघायला इतर नेते सक्षम आहेत। आधी आपल्या दादरमधलं डिपॉझिट जप्त का झालं याचं आत्मचिंतन अमित ठाकरेंनी करावं आणि मग मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा। मुख्यमंत्री हे तुमच्यासारखे घरात बसून सगळा पक्ष वाऱ्यावर सोडणारे नाहीत। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयावर मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुख यांनी सुद्धा जोरदार टीका केली आहे।
माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण आज ही स्थगिती दिली आहे, 1 वर्षाची मुदत जी दिली आहे, आम्ही याचा धिक्कार करतोय, आपला निषेध करतोय आणि हे दुर्दैव आहे की आपण राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे एका मंत्री महोदयाने, परिवहन मंत्र्यांनी त्यांच्या विभागाचा घेतलेला निर्णय एक हुकुमशहासारखा जर मागे घेत असाल, पुढे ढकलत असाल तर हे दुर्दैवी आहे, अत्यंत दुर्दैवी आहे. आपलं आयुष्य हे पूर्णपणे मतांचं गणित मांडण्यामध्ये गेलेलं आहे. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, उत्तर प्रदेशच्या आता येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण हा निर्णय घेत आहेत. आम्ही याचा निषेध व्यक्त करतो आणि हा निर्णय, हा जो कायदा आहे हा तात्काळ लागू झाला पाहिजे. यासाठी आम्ही बहुसंख्य मराठी माणसं या 2 दिवसामध्ये रस्त्यावर उतरणार. तर संजय निरुपम यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आज मुख्यमंत्र्यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जी मुदतवाढ दिली आहे त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो, असं संजय निरुपम म्हणाले. जिन ऑटो चालकों ने मराठी सीख ली है उनको धन्यवाद, और जो अभी नहीं सीख पाए हैं 10-15% उनको सीखने के लिए जितनी मोहलत चाहेगी मोहलत दी जाएगी. उनमें से किसी का भी, जो जिनने मराठी अभी तक नहीं सीखी, उनमें से किसी का भी लाइसेंस रद्द नहीं किया जाएगा, किसी का भी बैच नहीं रद्द किया जाएगा, जब्त नहीं किया जाएगा, और उनके खिलाफ किसी प्रकार की कोई दंडात्मक कार्रवाई नहीं होगी. सरकार की घोषणा है, ये कानून भी है, व्यवस्था भी, सरकार का आदेश भी है. मुख्यमंत्री जी की तरफ से भी घोषणा है. हमारे उप मुख्यमंत्री और हमारे पार्टी के मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब ने भी साफ साफ कहा है कि भाई किसी का लाइसेंस रद्द. नेपाळमध्ये पुराच्या परिस्थितीमध्ये अडकलेले महाराष्ट्रामधील पर्यटकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी संवाद साधला. पर्यटकांची परिस्थिती त्यांनी जाणून घेतली आणि घाबरू नका, शासन तुमच्या सोबत आहे असा धीर दिला. त्यांच्या सुरक्षित परतीसाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आलेले आहेत, अशी माहिती सुद्धा फडणवीसांनी दिली. नमस्कार. नमस्कार. किती लोक आहेत आपण तिकडे? 4 लोक आहेत. बरं बरं बरं. आणि आपल्या महाराष्ट्रातले किती लोक आहेत आपले? 115 लोक आहेत. 115 लोक सगळे आपल्या महाराष्ट्रातले आहेत. तुमची काय आता? बरं बरं. सगळे नागपूरचे आहेत. बरं बरं बरं. ठीक आहे. त्यांना तात्काळ संपर्क साधतो आम्ही आणि त्यांना त्या ठिकाणी कारवाई करायला लावतो. काळजी करू नका. मी आता स्वतः तुमचा मेसेज मिळाल्याबरोबर आपल्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीला देखील बोललोय, पत्रही दिलेलं आहे, त्यांनाही सांगितलेलं आहे. आणि मी स्वतःही आता हे जे तुम्ही सांगतात त्यांच्याशी संपर्क करून आपण हा पूर्ण तुमचा प्रश्न सोडवू आणि तुम्हाला बरोबर सुखरूप घेऊन येऊ. तुम्ही काळजी करू नका. पूर्ण आपली टीम कामी लागलेली आहे. तुम्हाला सुखरूप आम्ही आणू महाराष्ट्रामध्ये. काय काळजी करू नका. सगळे 1 लोक सगळे घाबरलेले आहेत, म्हणून त्याच्यामुळे नाही घाबरू नका. आम्ही सगळे टच मध्ये आहोत आणि मी स्वतः लक्ष घालतोय. काय काळजी करू नका. उद्या आमची संध्याकाळची ट्रेन आहे. हो हो हो. 5 वाजताची ट्रेन आहे. त्याच्या आधी तुम्हाला पूर्ण तिथे पोहोचवायचा प्रयत्न करतो मी आणि सगळ्या व्यवस्था लावू आम्ही. काळजी करू नका. आता खासदार साहेब आले बहुतेक. अच्छा, आले ना आपले नेपाळचे खासदार साहेब ना? हा, त्यांना मी विनंती केली होती. संदीप राणा साहेब, हा ते येत आहेत तिथे. संदीप राणा साहेब जे नेपाळचे खासदार आहेत त्यांच्याशी बोलणं झालं आहे. ते पूर्ण मदत करतील. मी आहे त्यांच्या टचमध्ये. काळजी करू नका. नागपूरमधले 106 प्रवासी नेपाळमध्ये अडकले होते. त्यांची आता सुखरूप सुटका केल्याची माहिती समोर येते. ते सुखरूपपणे निघालेले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतला. फडणवीसांच्या फोननंतर 4 मिनी बसची व्यवस्था करण्यात आली आणि नेपाळमधील खासदार संदीप राणा यांनी ही मदत केल्याची माहिती आहे. त्यानंतर हे जे नागपूरमधले 108 लोक अडकलेले होते, 106 प्रवासी नेपाळमध्ये अडकले होते, ते आता तिथून निघाले. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, नमस्कार. मी योगेश गावंडे. देवाभाऊ यांनी आमच्याशी स्वतः संवाद साधून आमची परिस्थिती आणि अडचणी जाणून घेतल्या. आम्ही आमची संपूर्ण समस्या त्यांना सांगितली. आमची मोठी बस पुढे जाऊ शकत नसल्याचे समजता देवाभाऊंनी तात्काळ 4 मिनी बसची व्यवस्था करून दिली. तसेच आम्ही जिथे अटकलो होतो तिथे स्थानिक प्रशासनाची स्वतः फोन करून संपर्क करून त्वरित बसची व्यवस्था केली आणि आम्हाला सुरक्षितपणे पुढील प्रवासांना रवाना केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतामध्ये परत येईपर्यंत देवाभाऊंची आमच्याशी सतत संपर्क असून आमच्या प्रवासासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था ते करून देत आहेत.
अशा कठीण प्रसंगी स्वतः लक्ष देऊन मदतीचा हात दिल्याबद्दल देवाभाऊचा खूप मनपूर्वक धन्यवाद. देवाभाऊ, तुमचे हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. देवाभाऊ ही माझी काकू आहे, सुनंदा गावंडे. ठीक आहे. आणि सगळे हे प्रवासी आहे आमच्यासोबत आलेले. सगळे धन्यवाद.